आई काही काही गोटी तर ही जखमांसारखी असतात. खूप वर्षापूर्वी त्याच्यावर खपली धरलेली असते आणि आता जर का ती खपली उकरून काढली तर जखम बाळाबाळा वाहायला लागते. तेव्हा आता तू उकरून काढू नकोस ती. मावशी, पण मला एक सांगा ना, आबासाहेबांना एवढं राग का येतो त्या अहिल्यांचा? म्हणजे बघा हा, ह्या दिवशी नाही का प्रिया मॅडमना बघायला जो मुलगा आला होता, त्यांच्याबरोबर त्या कुणीतरी मॅडम बी आल्या होत्या बघा. त्यांनी अहिल्या हे नाव घेतल्या घेतल्या आबासाहेब अचानक चिडले. म्हणजे मला खरंच कळत नाही ते आबासाहेब अहिल्यांचा एवढा द्वेष का करतात? अगं द्वेष नाही हा. जेव्हा आपलं माणूस आपल्यापासून लांब जातं ना, तेव्हा जो त्रास होतो तो त्रास आहे हा. अगतिकता असते ग. हे बघा मावशी, तुम्ही स्पष्टपणे सांगा ना. तुम्ही असं कोड्यात बोलू नका, मला काय बी कळत नाही. नको विचारूस. या सगळ्या जुन्या आठवणी आहेत, घडून गेलेले आहेत, खूप पूर्वी घडलेल्या आहेत ह्या. आणि सगळे आता खूप पुढे गेलेत त्याच्या. तेव्हा आता परत नको विचारूस. मावशी, माणसं आपल्याच माणसांना इसरतात का? गोष्टी जर टोकाला गेल्या ना तर आपल्या माणसांनाही विसरावंच लागतं. नाईलाज असतो. बरं ते जाऊ दे. बाहेर खूप कामं पडलीत, आवरायचंय मला. तूही तुझी कामं आवरून घे. चल. मावशी, मावशी, मी म्हणलं अगदी तसंच झालं. मंदा मावशींनी काय बी नाही सांगितलं तर काय करायचं? सर, सर, काही सापडलं का? सर, आदित्य सर, काय विचारते मी, काही सापडलं का? ही शपथ, आदित्य सर हो, देवी आईच आहेत ना ह्या? ही आई बाबा ही आई आबासाहेबांना राखी बांधते. आदित्य सर, मंदा मावशींकडनं काय बी कळलं नाही, पण त्यांच्या बोलण्यात एवढं मात्र जाणवलं की देवी आई लांब गेल्यामुळे आबासाहेब लय दुखावले गेले. बारू, या दोघांमध्ये नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अजून काहीतरी प्रूफ लागेल. हे बघ, हा फोटो इथेच आहे म्हटल्यावर आईची एखादी अजून कुठली तरी आठवण इथेच असणार. चल 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 चल, आपण शोधायला नको. ते शोध. तिथे नाही, मी बघितलं. कोण आहे आत? घरात साखरपुडा आहे, दागदागिने काढायला लागतील. नक्कीच कुणीतरी चोर आला असेल. कोण आहे? आबासाहेब, दादासाहेब, आबासाहेब, दादासाहेब. काय काय झालं मंदा मावशी? भाई आणि आबासाहेब बाहेर गेलेत.
आबासाहेबांच्या खोलीतनं कुणाचा तरी बोलण्याचा आवाज ऐकू येतोय. काय? होय. आबांच्या खोलीतून? हा. बरं तुम्ही थांबा, मी बघून येते. हा. कोण आहे इकडे? हा, वंदा मावशी, अगं कोणीच नाही आहे आतमध्ये. मागे बागेत काम चालू आहे ना, त्याच माणसांचा आवाज येत असेल. नक्की ना? हो हो. मावशीने काही कळलं नसेल. हॅलो आदित्य सर, तुम्ही दोघं इथे काय करताय? हे बघा, आबांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खोलीत आलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. मी बघितलं. आबा आणि अहिल्या मॅडम, हे दोघं बहीण भाऊ आहेत. तेच प्रिया, आम्ही पण बघून तितकेच शॉक्ड आहोत. मला एक सांग, तुला याबद्दल काहीच माहिती नाहीये? बरं, आबासाहेबांची एखादी अशी पर्सनल गोष्ट आहे का ज्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल अजून काहीतरी कळू शकेल? एक मिनिट. आबांची अशी एक जुनी डायरी ज्यातून आपल्याला काहीतरी क्लू लागेल. कुठे आहे ती? आधी आपण इथून बाहेर पडूया. ये ना. आणि फोटो मी ठेवते. तिथेच खाली. हा, चल. प्रिया मला आदित्य सर, हे घ्या, वाचा पडदेशी या पुस्तकात. आपण हे परत ठेवून देऊया. मला हे बरोबर नाही वाटत आहे. आबासाहेबांची पर्सनल डायरी आहेत, प्लीज प्लीज ठेवून देऊया परत. आदित्य सर, हे बघा, ही डायरी हा एकमेव मार्ग आहे अहिल्या मॅडम आणि आबांच्या नात्यापर्यंत पोहोचण्याचा. आणि माझ्या आणि प्रीतम सरांच्या नात्यासाठी आपल्याला हे करावं लागेल. सी आय नो, पण ही आबासाहेबांची पर्सनल डायरी आहे. असं वाचणं चुकीचं आहे. मला नाही पटत आहे. आदित्य सर, याआधी आपल्याकडनं अनेक चुका झाल्यात. एकदा का प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांचं जुळलं ना, की आपण आपल्या समध्या चुकांची कबुली देऊ. आणि मला खात्री आहे, समध्या आपल्याला नक्की माफ करतील. हे घ्या, तुम्ही वाचा. आहे वाचा आदित्य सर, प्लीज. ते रिकामी काहीच लिहिलं नाहीये. काय? आदित्य सर, नीट बघा ना. नाही, एक मिनिट थांब. इथे काहीतरी लिहिलंय. त्या दिवशी ती गेली बिन आईचा एक कोवळा जीव, जिला आईची गरज होती, मला बहिणीची गरज होती. त्यावेळी त्या वादळात आम्ही दोघांना तशीच टाकून ती गेली, तिची स्वप्न पूर्ण करायला. जेव्हा गरज होती मला तिची सगळ्यात जास्त, ती गेली मला सोडून. देवी आई कुणाला सोडून गेल्या? आणि देवी आई असं कसं विश्वासघात करू शकतात? नाही, देवी आई असं करणारच नाही. मलाही कळत नाहीये. आई आई असं वागणार नाही कधी, मला खात्री आहे. माझे आबाई कधी कोणाबद्दल खोटं बोलणार नाहीत आणि खोटं लिहिणारही नाही. गोंधळच आहे समजा. देवी आई आणि आबासाहेबांमध्ये फक्त गैरसमज असणार.
बोल ना प्रीतम. आई मी आता तुला जे काही विचारतोय त्याचं प्लीज खरं खरं उत्तर देशील मला. असं का बोलतोयस? विचार ना, काय विचारायचं आहे रे? आई तू तुझी कोणाला तरी सर्वात जास्त गरज असताना त्याला त्रासात सोडून आली आहेस का ग? आई मी काय विचारतोय तुला, तू तुझी सर्वात जास्त गरज असताना कोणाला तरी त्रासात सोडून आली आहेस का? हो. हॅलो हॅलो आबासाहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आणले आहेत. हे पहा. छान. राहू देत त्या इथेच. मी याच्यातली एक निवडतो आणि बाकीच्या पाठवून देतो. हो सर. बरं. आबा तुम्ही बोलवलं? अगं हो, माझा भावी जावई जो आहे त्याला दिखावा आवडत नाही. खूप साधी माणसं आहेत ती. पण तरी रीतबात म्हणून आपल्याला साखरपुड्याची अंगठी घ्यावीच लागेल की नाही. तर या काही अंगठ्या आहेत, त्यातली एक अंगठी निवड. अरू तूही निवड याच्यातली एक अंगठी. आमच्या भावी जावयासाठी प्रियाला मदत कर. पण हा नंदी कुठे गेला? तो खूप महत्वाचा माणूस आहे. मला म्हणाला होता मी तुम्हाला मदत करेन म्हणून. गुणी पोरगा आहे. त्याला बोलवून आण. मी बोलवते. प्रीतम सर, हो. आबासाहेब बोलवत आहेत तुम्हाला. हा चल ना. मी एकदा बोलून बघू का आबासाहेबांशी? नाही पारो, खरंच नको. कोणी काहीच बोलू नका आता आबासाहेबांशी. आता मी आणि माझं नशीब. माझ्या नशिबात प्रिया मॅडम नाही आहेत आणि हेच खरं आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी खूप प्रयत्न केलेत माझ्यासाठी. सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. होतंय सगळं ठीक. चल. प्रिया, तो आदिनाथ कुठे गेला? त्यालाही बोलवून आण. ये नंदी, लवकर ये. अरे आमच्या जावयासाठी अंगठी निवडायची आहे, तर जरा निवडशील का तू? हा? मदत कर प्रियाला. बघ कुठली आवडते. प्रीतम सर, स्वतःसाठी अंगठी निवडायची सोडून दुसऱ्याच कोणासाठी तरी अंगठी निवडताय. ही छान आहे ना? अरे पण एक अडचण आहे. रोहितच्या बोटाचं माप आपल्याला कसं कळणार? नंदी, मला असं वाटतं की तुझ्या बोटाचं माप आणि रोहितच्या बोटाचं माप सारखंच असेल. तू घालून बघ बघू, ही अंगठी तुला येते का? अरे वा, एकदम बरोबर.
प्रिया आबासाहेब मी येऊ ये, पण जवळपासच राहा. हाक मारली की लगेच परत ये. हा प्रिया, ही बघ, आवडते तुला अंगठी? हाय जुलिएट. उद्या चांगला दिवस आहे अगं. तुझ्या मालकिणीचा साखरपुडा आहे उद्या. आबासाहेब खूप खुश आहेस. तू पण खुश आहेस ना? ती पण खुश आहे. ते तुला वाटत नसेल का त्याच्या, पण आतून मी खूप खुश आहे. प्रीतम, मला कळतं तुला खूप त्रास होतोय ते. प्लीज असं नको ना वागूस. मी एक काम करतो, मी जातो आबासाहेबांकडे, त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकतो. प्रियाचे बांगडे घालतो तुझ्यासाठी. नाही म्हणाले तर त्यांचे पाय पकडतो, पण मला आता तुझा त्रास बघवत नाही. दादा, बघ आता काही शिल्लक नाही. सगळी स्वप्न तुटली आहेत दादा. प्रिया मॅडम सोबत कधीच लग्न नाही होऊ शकत माझं. आणि प्रिया मॅडम पण आबासाहेबांनी ठरवलेल्या मुलाबरोबर खुश राहतील. अरे यासाठी म्हणत होतात का मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो म्हणून? मग करा ना काहीतरी. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला वाटलेलं की तुम्ही सगळे इकडे आलायत म्हणजे आबांची परवानगी घेऊन मला इथून घेऊनच जाल, पण प्रीतम प्लीज ना, असा निगेटिव्ह विचार नको ना करू. आपल्याकडे आजचा दिवस आहे अजून हातात. काही नाही आहे आपल्या हातात. तुम्ही सगळ्यांनी खूप ट्राय केलं रे माझ्यासाठी. आता या विषयावर कुणीही काहीही बोलायचं नाही. आबासाहेबांनी ठरवलेल्या मुलाबरोबरच प्रिया मॅडमचं लग्न होईल, हे फायनल आहे. मला माफ करा प्रिया मॅडम. आबासाहेबांच्या इच्छेविरुद्ध मी काही नाही करू शकत. हा तुम्ही घेतलेला निर्णय. ठीक आहे, मग आता माझाही निर्णय ऐका. काहीही झालं ना तरी मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत कधीच लग्न करणार नाही. प्रिया, प्रिया, प्रीतम, तू तुझ्या प्रेमाचा बळी द्यायची काही गरज नाहीये यार. आपण इथं सगळं सोडून फक्त तुझ्यासाठी आलोय ना. अरे प्रिया तुझ्यासोबत लग्नासाठी तयार आहे म्हटल्यावर तू का माघार घेतोयस? तिच्यासोबत लग्न न करता राहू शकतोस का तू? आता मला नाही माहीत मी खुश राहणार आहे, मी कसं मॅनेज करणार आहे मला खरंच माहीत नाही. मला फक्त इतकं कळतंय की उद्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे. होऊ दे त्यांच्या मनासारखं. ते घडतंय ते घडू दे. होऊ दे प्रिया मॅडमचं साखरपुडा. का असं करतोय हा? ऐनवेळी अशी माघार का घेतोय?